नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना फेंडसे लिखित कादंबरी रथचक्र, प्रकरण 9. लखनौच्या भावानं तो सगळा फार्स पाहिला तेव्हा तो चिडला. आपल्या या भावाला ही माणसं जगातून उठवणार असं त्याला वाटलं. सगळ्यांना त्यानं सांगून पाहिलं. घरातील माणसं कौतुक करून त्याला उत्तेजन देतात असं त्याचं मत होतं. त्याच्या अंगात आलं की धूप कसले जाता, फटके मारा, पुष्कळ वेळा त्यानं सांगून पाहिलं. 8-10 दिवसांचा पाहुणा, कशाला त्याच्याजवळ वादावादी करा म्हणून सारे गप्प असत, तोंडावर हो हो म्हणत. एका खेपेला त्यानं त्याला उचललं आणि सरळ लखनौला नेलं. अमावस्या टळी तेव्हा तोऱ्यानं घरी कळवलं. अंगात आलं नाही. ध्यान जप सगळ्यांना त्या ठिकाणी बंदी होती. केस राखावे लागले. हिंदी शिकायला लखनौवाल्यानं मास्तर ठेवला. बूट पॅन्ट घालायला लावून त्याला आपल्याबरोबर तो फिरायला नेऊ लागला. त्याच्या पोटाला पोळी मानवत नाही म्हणून घरातून तांदूळ मागून घेतले. एकादशी आली म्हणजे त्याच्यावर सक्त पहारा ठेवी. भूक नाही, इच्छा नाही अशी तक्रार पहिल्या एकादशीला त्यानं केली. जास्त बयाद सांगशील तर नाक दाबून तोंडात पाव कोंबीन, मुकाट्यानं जेव. लखनौवाल्याची ती तंबी लागू पडली. तेवढ्या वातावरणाला तो सरावू लागला. जहा कहासारखे शब्द उचलू लागला. एक दिवस आरशात तोंड पाहू लागला. नुसता पाहतोस काय, केसांना फणी लागू दे, लखनौवाल्यानं सांगितलं आणि त्याला फणी देऊ लागला. पकडीनं तारा वाकवाव्यात त्याप्रमाणे तो केस विंचरू लागला. तो माणसात येत होता. भावाला हुरूप आला. एक दिवस आचार्यांच्या अद्वैतवादावर तो खूप बोलला. स्नान संध्या केली नाही तरी या शास्त्रातील आपल्याला थोडंफार कळतं असं त्याला सुचवायचं होतं. ते व्याख्यान त्याच्या डोक्यावरून गेलं. जांभया देऊ लागला तेव्हा लखनौवाल्यानं आवर्त घेतलं. त्याला समजून घेण्याचे लखनौवाल्यानं खूप प्रयत्न केले. कोणी सांगावं, कुशाग्र बुद्धीचा असेल, चुकून भलत्या मार्गाला लागला. त्याच्यावर अन्याय होता कामा नाही. पण कालांतरानं त्याची खात्री झाली तसं काही नाही. शेंदूर पडून देव पण यावं तसा प्रकार झाला आहे. मग त्यानं त्याला माणसात आणण्याचे प्रयत्न जारीने चालू केले. पण शेंदूर धुण्याखालीच त्याचा दम निघाला. या माणसाला पण वाजवीपेक्षा महत्त्व देत आहोत असं त्याला वाटू लागलं. मग त्यानं हडेहप्पीला सुरुवात केली. बंगला झाडायचं, बागेला पाणी घालायचं काम त्याला लावून दिलं. सगळा बंगला तो लखलखीत करी. दिवाणखान्यातील कोच खुर्च्या पुशी. तासन तास बागेत कामं करीत राही. एवढं काम पचलं तेव्हा भावानं त्याला बाजारात नेलं. रुपयाचे आणे किती, पैसे किती त्याला कळू लागलं. 5.5 आणे म्हणजे 22 पैसे हे सुद्धा तो ओळखू लागला. रुपयांच्या नोटा त्याला समजू लागल्या. बाजारात गेल्यावर हुज्जत कशी घालायची ते शिकला. तो चांगला तरबेज झाला तेव्हा एक दिवस त्यानं त्याला बाजारात एकटं पाठवलं. पहिल्या पोहणीला घाबरावं त्याप्रमाणे तो नको नको म्हणू लागला. भावानं ऐकलं नाही. तू आता चांगला हुशार झाला आहेस म्हणून त्याची खुशामत केली. तो बाहेर पडला. तो थेट गावाला येईपर्यंत कुठे थांबला म्हणून नाही. घरी आला तेव्हा लखनौच्या भावाची घरी तार येऊन पडली होती. चांगला सुधारतोय, सोनं होईल, तेथे थारा देऊ नका. त्याच्या कानावर ते गेलं आणि तो डोंगरावर जाऊन बसला. नुसत्या दुर्वा खाऊन त्यानं अनुष्ठान सुरू केलं. भाऊ खाली न्यायला आले तेव्हा रडू लागला. भावाने त्याला धीर दिला. यापुढं तुला आम्ही अंतर देणार नाही. मग तो खाली उतरला. त्याची दुर्दशा पाहून सारी कळवळली. टरबुजासारखा त्याचा देह सतेज, देह कृश आणि पांढरा पडला होता. डोळे खोल गेले होते. स्वच्छ हजामत करून घरच्यांनी त्याला अभ्यंग स्नान घातलं. पंचगव्य पाजलं आणि माणसात आणलं. त्यानंतर 3च महिन्यांनी त्याचं लग्न झालं. वस्तुतः तो विषय कोणाच्या डोक्यातही नव्हता. धाकट्या भावानं त्याला मथवलं. हा अडसर बाजूला झाल्याविना आपली वास्तपुस्त कोणी करणार नाही हे त्याला माहीत होतं.
लग्नाशिवाय फार दिवस आपलं निभायचं नाही हे दिसतं आज तो त्याच्या मागे लागला. विषय निघाला तर नकार देणार नाही इतका त्याचा बंदोबस्त केल्यावर धाकट्याने विषय थोरलीकडे काढला. या महंतांचं लग्न करावं की नाही अनेक दिवस विचार करूनही त्या गहन प्रश्नाने निर्णय होत नव्हता. थोरलीनं त्याला 2-3 वेळा विचारून पाहिलं. तो नकार दी, पण इतका संकोचून ऐकणाऱ्याला वाटावं लग्न हवं आहे सांगण्याचा हा एक मार्ग आहे. शेवटी काका म्हणाले ते सगळ्यांना पटलं. तो नाही म्हणाला तरी आपण स्वस्थ बसता कामा नये. शरीर धर्म कुणाला सुटले आहेत का? संसार आणि परमार्थ यांचं वाकडंच असलं पाहिजे असं कोण म्हणतो? तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम कशाला काका? मामंजींचं उदाहरण नाही का? तेच सांगणार होतो. शास्त्री बुवा काय कमी अधिकारी पुरुष होते? तो साहेब काय म्हणेल याचा विचार करा आणि मग ठरवा काय ते. मधल्यानं सुचवलं. लखनौला बावडं पत्र घालून विचारावं. पत्र कसलं घालतेस वहिनी? स्वतः श्रीखंडपुरीवर ताव मारायचा आणि दुसऱ्याला मात्र उपोषण आवडत असेल की काय म्हणून शंका घ्यायची. हा कुठला न्याय? परत दुःख नेहमी शीतळ. काही विचार करत बसू नका. लग्न लावून द्या आणि व्हा मोकळे. देव दयेनं पैशाला तोटा नाही. दुसऱ्या दिवशी पोचेल अशा बेताने लखनौला लग्न चिठी पाठवा. करू दे शंख. काकांच्या ओळखीनं मुलगी ठरली आणि पाहता पाहता तो चतुर्भुज झाला. तो पळून जाईपर्यंत आपण काय करून बसलो याचा काकांना पत्ता नव्हता. 10 वर्ष संसार केल्यावर 4 पोरं झाल्यावर त्याला ही अवदसा आठवली. काका समजत होते नाक धरून बसला तरी पोरगा संसारात रमला. या 10 वर्षात जग इकडचं तिकडं झालं होतं. ज्या पैशाच्या बळावर त्याचं लग्न लावण्यात आलं तो आता बाहेर पडायला मागत होता. स्वतः काकाचं बूड जाग्यावर नव्हतं. मुलांना ते नकोसे झाले होते. घरातल्या घुशीला हुसकावून लावावं तसं उद्योग मुलाने आरंभले होते. तो पळून गेल्याचं नक्की झालं तेव्हा तिचं सांत्वन करायला म्हणून ते गेले. तिच्या डोळ्यांना टिपूस नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरून फारसं काही घडलं आहे असंही वाटत नव्हतं. कोणत्या शब्दात तिचं सांत्वन करावं या फिकिरीनं तिच्याकडे ते आले, पण तिचा निर्विकार चेहरा पाहून बुचकळ्यात पडले. असं काहीतरी होईल असं वाटलंच होतं. काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलले. मग घरची माणसं त्यांच्या लग्नाच्या फंदात कशाला पडली हो? पिचकी आवाजात तिने विचारलं. तो प्रश्न ऐकताच काकांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. त्यांचं लग्न झाल्या दिवसापासून तो प्रश्न त्यांना सुचला नव्हता. तो नागडा होऊन त्यांच्या पुढे उभा राहिला. आपला गोंधळ चेहऱ्यावर दिसू नये म्हणून त्याने आटोकाट प्रयत्न केला. तो सुधारेल असं घरच्या लोकांना वाटलं. ते पुटपुटले. तोंडाला आलं ते उत्तर त्याने दिलं, पण या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला आपण कारण आहोत याची कबुली स्वतःला त्यावेळी ते देत होते. तिच्या तालुक्याला जाण्याला भावानी संमती दिली तेव्हा त्यांना हलकं वाटलं. तुमचे फार उपकार आहेत. दुसऱ्या दिवशी ती त्यांना म्हणाली, माझं कर्तव्य केलं. केव्हा बेत करायचा? शाळांना अजून 15 दिवस अवकाश आहे. चांगलासा दिवस पाहून करू बेत. घाईघाईनं ते निघून गेले. कसल्या तरी फिकिरीत दिसत होते. आदल्या रात्रीच्या बैठकीत ते जेवढ्यास तेवढंच बोलत होते हे तिच्या लक्षात आलं. दुखनाईतासारखी ती झोपाळ्यावर येऊन बसली. एकदाचा निकाल लागला या समाधानात होती. या पलीकडे काही वाटावं अशा मनस्थितीत ती राहिली नव्हती. शरीर मन थकलं होतं. जावा शांत होत्या. जणू काही घडलंच नाही असे सगळे व्यवहार चालू होते. तिच्या मुलग्याबरोबर चुलत भावांची गोडी झाली होती. तालुक्याला सर्कस आली की त्यांना तो कळवणार होता. तांदूळ काढण्याकरता थोरली व्यवस्था करीत असल्याचं तिनं ऐकलं. ती थोरलीकडे गेली. किती तांदूळ देणार आहात? तिनं विचारलं. मनभर भात द्यायला सांगितलं आहे.
थोडं जास्त द्या म्हणून सांगणार होते. 4 महिन्यांची बेगमी होईल इतके तांदूळ देणार आहे. मेहरबानी करून कोणाजवळ बोलू मात्र नका, नाहीतर इथं मला राहायला नको असं होईल. काय दुष्ट माणसं एक एक. तिला वाटतं माझं लक्ष नाही. काय झालं? काही नाही. तांदळावरून काहीतरी झालेलं दिसत होतं. थोरलीला तिनं 1-2 वेळा विचारलं, पण त्या विषयावर ती अवाक्षरही बोलली नाही. तिनं अधिक विचार केला नाही. आता आपले कितीशे दिवस इथं राहिलेत. गुन्ह्या गोविंदानं सगळ्यांचा निरोप घ्यायचा असं तिनं ठरवलं. गेलात तरी दर सुट्टीला इथं यायचं, समजलं ना? मला राहावेल कसं? मी येणारच. त्याचा काय भरोसा? या खातेरातून सुटका होते ती एकापर्यंत चांगलीच आहे, पण आपला हक्क सोडायचा नाही हे लक्षात ठेवा. आणि अडीअडचणीला कळवीत जा. चालल्यात म्हणजे संबंध तुटला नाही. आम्ही लांब गेलो की अधिक जवळ येऊ असं वाटतं. कधी काही पाठवलं तर तोंडातून शब्द काढायचा नाही. राहील ना लक्षात? मी मुळीच बोलणार नाही. भीक का लागली असती, तांदूळ दिली असती तर? नतद्रष्ट रांडेची लहानपणापासून पाहते. होईल कसं तरी. तेच ह्या लोकांच्या लक्षात येत नाही. कशी का होईना वेळ भागते. देवानं जन्म दिलाय तो काय अन्नाची सोय केल्याशिवाय. शेजारून भांडणाचे आवाज आले तेव्हा दोघी बोलायच्या थांबल्या आणि खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. काका खळ्याशी माती उकरीत होते. शेजारी त्यांचे दोघे मुलगे डाफरताना दिसले. एकाएकी काय झालं? थोरली अर्धवट स्वतःशीच बोलली आणि पडवीत आली. मुलगे काकांना ज्ञानेश्वरी चुलीत घालायला सांगत होते. काका शांतपणे ऐकून घेत होते. एकीकडे अळवाचं खळं साफ करण्याचं त्यांचं काम चालू होतं. मुलगे फारच मोठ्यानं ओरडले की ते थांबत आणि त्यांच्याकडे पाहत. अर्धा तास मुलाने बोलण्याचा पाऊस पडला. कशावरून चालला हे कळतच नव्हतं. आजचं भांडण नेहमीपेक्षा निराळं आहे हे मात्र थोरलीनं टाळलं. तेवढ्यातल्या तेवढ्यात 3 वेळा धाकट्या मुलानं दात पाडण्याचा दम दिला. थोरली घाईघाईनं ओटीवर आली. मधला दीर आराम खुर्चीत स्वस्थ पडला होता. भाऊजी स्वस्थ का? तुम्हाला ऐकायला येते की नाही? दीर तिच्याकडे पाहून हसला. कापत कापत तिनं सांगितलं, तुम्ही बसून राहू नका. काकांच्या अंगावर पुरा आज हात टाकण्याचा रंग दिसतो आहे. वहिनी, भांडणाची कारणं निराळे आहेत. मध्ये पडण्यात अर्थ नाही. काका त्याच लायकीचे आहेत. दीर संदिग्ध पण निश्चयानं बोलला. ती देवघरात गेली आणि माळ ओढीत बसली. थोरलीच्या पाठोपाठ ती पण बाहेर आली होती. दीराचं आणि जावेचं बोलणं काय झालं तिला ऐकू आलं नाही. तशीच ती देवघरात गेली. काय म्हणाले भाऊजी? भीतभीतीनं विचारलं. त्यांचं त्यांना माहीत. म्हातारा मरत पण नाही. काका कशाला? मी का मरत नाही? धाकट्या बाई म्हणत होत्या आमच्यात काका पडले म्हणून मुलं चिडली. आमच्यात पडले म्हणजे? तालुक्याला जाण्यासंबंधी गेल्या आठवड्यात ते बोलायला आले होते त्यावरून. काकांच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा दोघी गारटल्याच. मारली गो रांडेच्यानी. कुठे खणतील ही पाप? मा झालाय पैशांचा. कशाला काका राहत्यात त्या घरात? शिव 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 शंकरा शंकरा. थोरला देवघरात सोडून ती बाहेर आली. पडवीतल्या दरवाजात मधली आणि धाकटी उभ्या होत्या. यांचा तालुका झाला. म्हातारा परस्पर खातोय मार. ते ऐकताच ती हबकली आणि तिथून बाजूला झाली. तिन्ही सांजेची वेळ. या राक्षसांनी वेळ पण चांगली निवडून काढली होती. बकोट धरून काकांना घरात उडीत नेताना तिनं पाहिलं. पुढं पाहत राहण्याची हिंमत तिच्यात राहिली नाही. मुलांची पंगत झाली. पुरुष उठून गेले. ती जेवलीच नाही. जेवणाकडे कुणाचं लक्षच नव्हतं. काकांकडे भांडण नेहमी होत, पण आज कळस झाला.
भांडणाचं कारण काय ते अजून कळलं नव्हतं. धाकटी म्हणाली त्याप्रमाणे खरोखरच आपण कारण असलो तर उठावा आणि विहिरीत जीव द्यावा असं तिला वाटलं. बाल्कनीच्या खोलीत ती बसली होती. तालुक्याचा बेत रद्द करावा की काय याचाच विचार ती करीत होती. इतक्यात कंदील सोट्या घेऊन काका ओटीवर आल्याचं तिला कळलं. धावत ती ओटी दरवाजाशी आली. झालं काय काका एकाएकी? मधला दीर विचारित होता. इस्टेटीचं लोणी पाहिजे त्याकरता मला घुसळत आहेत. त्यांना 1000 वेळा सांगितलं मी हयात आहे तोपर्यंत इस्टेट तुमच्या नावावर व्हायची नाही. विक्काविक केली तर बोला. त्यांना नाही पटत. अहो पण मारायचं म्हणजे काय? माणसं आहेत की जनावरं? तसं फार नाही मारले. आज त्यांना सांगितलं पुन्हा अंगाला हात लावला तर पहा. काय बोलायचं असेल ते लांबूनच बोला. माझ्याबरोबर कोणीतरी सोबतीला येता का? कुठं? धाकटे चिरंजीव मगापासून कुठेतरी गायब झाले आहेत. जेवण खोळंबलेत. धाकटा दीर काकांबरोबर गेला. तिचा जीव भांड्यात पडला. केवढं अरिष्ट टळलं. धाकटीची चांगली खरडपट्टी काढण्याचं तिच्या मनात आलं. पण तिला स्मरण झालं गुन्ह्या गोविंदानं आपल्याला इथून जायचं आहे. धाकटा दीर जरा वेळानं आला. सगळी माणसं त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. सापडला? जातो कुठं? बसला होता नदीवर जाऊन. कारण कळलं का? सांगितलं तेच. बायकांजवळ नुसतं बोलत राहून या म्हातारला काय मिळतं देव जाणे. परमार्थ करतायत लेकाचे. चुलीत घाला. मधल्यानं त्याला दटावलं तेव्हा तो गप्प झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.